मुंबईमध्ये माथाडी आणि हातगाडी कामगारांचे देखील आंदोलन सुरू आहे। मुंबईतील आझाद मैदानामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे। आजच्या उपोषणाचा आंदोलनकर्त्यांचा 12वा दिवस आहे। या कामगारांच्या घरासाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर मागची 20 वर्ष बांधकामच झालेलं नाहीये असे या कामगारांचं म्हणणं असून सरकारनं 12 दिवसात गांभीर्याने दखल न घेतल्याचाही आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। मुंबईच्या आझाद मैदानावर खरं तर विविध लोक आपापल्या मागण्या घेऊन इथे आंदोलन करत असतात, उपोषण करत असतात। आता आझाद मैदानावर एक उपोषण सुरू आहे। खरं तर काही कामगार जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। कापड बाजार कामगार नवगृहनिर्माण समिती या समितीच्या मार्फत हे जे उपोषण आहे ते उपोषण सुरू आहे। आपण कामगारांशी बातचीत करूया, जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कोणत्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत। सर, काय सांगाल? उपोषण सुरू आहे, आजचा 12वा दिवस जो आहे तो उपोषणाचा आहे। काय नेमक्या मागण्या आहेत, कोणत्या मागण्यांसाठी उपोषण? या ठिकाणी हे जे कामगार बसलेले आहेत हे हातगाडी माथाडी कामगार आहेत आणि या कामगारांना या ठिकाणी घरासाठी 1977 साली 27 एकरचा भूखंड चारकोप, सह्याद्रीनगर, कांदिवली येथे देण्यात आला। परंतु 20 एकरचा जो भूखंड आहे तो 2004 पर्यंत बांधकाम करून 2154 लोकांना घरं दिली। या ठिकाणी हजारो कामगार आहेत, परंतु 2154 लोकांना घरं दिल्यानंतर 2004 पासून ते आता 24 पर्यंत एकाही घराचं बांधकाम त्या ठिकाणी झालं नाही। आणि म्हणून हे सर्वसामान्य कामगार अनेक नेत्यांकडे, अनेक पक्षाकडे, गटाकडे विनवणी करून थकलेले आहेत आणि म्हणून हे सर्वसामान्य कामगार आता एकत्र येऊन स्वतः या ठिकाणी या लढ्यामध्ये उतरलेले आहेत। कॅमेरा पर्सन नागेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।